महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। अपहरण करून खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार जेरबंद करून त्याच्याकडील एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना यश आलंय। मंचर येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील व्यवसायाने डॉक्टर असलेले यातील फिर्यादी कैलास रघुनाथ काळे, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, हे त्यांच्याकडील मोटरसायकलवरून पेठ ते मंचर असे जात असताना आरोपींनी त्यांच्याकडील सफारी या चारचाकी वाहनाची मोटरसायकलला धडक देऊन डॉक्टरांना खाली पाडले व त्यांचे अपहरण करून त्यांना निगोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण करून 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली। 1 लाख रुपये खंडणीची रक्कम घेऊन आरोपीपैकी एकाने डॉक्टरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूलमधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक हायवेच्या रोडला पेठ घाटाचे जवळ सोडून दिले। सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून सराईत मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, यास अटक केली आहे। सदर गुन्ह्यात विशेष भाग असलेला कुख्यात सराईत आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहोळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदरचा आरोपी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, आरमॅग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तो पोलीस अटकेपासून स्वतःला वाचवित होता। सदरचा कुख्यात आरोपी हा आळेफाटा एसटी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे 15 मार्च रोजी आळेफाटा एसटी स्टँड परिसरात त्या स्थानिक गुन्हे शाखेने या पथकाने त्यांना ताब्यात घेतलंय। फरार आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहोळ, वय 32 वर्ष, राहणार वाळद, तालुका खेड, जिल्हा पुणे, याच्या अंगझडतीत त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस असा एकूण 51,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय। सदर आरोपी व आळेफाटा पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, राजू मोमेन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी केले असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, जुन्नर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।